लोकराज्य टीव्ही न्यूज चॅनलचा हा विशेष रिपोर्ट. गोंडपिंपरी तालुक्यातील 12 गावांवर आता अस्तित्वाचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. तब्बल 10,000 एकर सुपीक शेती उद्योग प्रकल्पासाठी संपादित करण्याचा डाव सुरू असून शेतकऱ्यांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे. शेती गेली तर आमचं सर्वस्व संपेल अशी आर्त हाक शेतकरी देत आहेत. पुनर्वसनाची हमी नाही, रोजगाराची खात्री नाही आणि कौशल्य प्रशिक्षणाचाही पत्ता नाही. अशा परिस्थितीत उद्योगपतींच्या फायद्यासाठी सरकार शेतकऱ्यांच्या भविष्यावर घाला घालत असल्याचा आरोप आता उघडपणे केला जात आहे. या आंदोलनात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सहभाग घेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. रोजगाराच्या नावाखाली शेतकऱ्यांची जमीन लाटण्याचा हा प्रकार आहे. सामान्य माणसाचे जगणे आधीच महागाईमुळे कठीण झाले आहे. काही दिवसात पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडतील आणि शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होईल असा इशारा त्यांनी दिला. आंदोलनस्थळी एका शेतकरी महिलेचे अश्रू अनावर झाल्यानंतर वडेट्टीवार यांनी तिचे सांत्वन करत आधार दिला. त्या भावनिक क्षणाने संपूर्ण आंदोलनस्थळ काही काळ स्तब्ध झाले होते. शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय 1 इंचही जमीन उद्योगपतींच्या घशात जाऊ देणार नाही असे ठाम आश्वासन देत विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांच्या लढ्याला ताकद दिली. गोंडपिंपरीमधील या आंदोलनामुळे आता राजकीय वातावरण चांगलेच तापले असून शेतकरी आक्रमक झालेत. सरकार आणि प्रशासनाविरोधातील रोष दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. शेती वाचवण्यासाठीचा हा संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून संपूर्ण राज्याचे लक्ष गोंडपिंपरीकडे लागले आहे. पाहत रहा लोकराज्य टीव्ही न्यूज. गोंडपिंपरीमध्ये महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आपल्यासोबत आहेत. खरंच शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी आपण इथे उपस्थित झालात आणि आंदोलन सुरू आहे आणि जे निसर्गाने देखील साथ दिली आहे. इतकी मोठी ऊन असताना पावसाने हात दिले आणि आपण आंदोलनासाठी आहात, काय सांगू? निश्चित यावरूनच वाटतं की शेतकऱ्यांचे अश्रू आणि भावना हे निसर्गाला सुद्धा मान्य आहे. त्यामुळे आज जेवढं गरम होतं तरी अचानक पावसाने हजेरी लावून हे वातावरण शांत केलं. मुळात विषय असा आहे तो की शेतकऱ्यांच्या जमिनी, सुपीक जमिनी हस्तांतर करायचा अट्टहास सरकारला काय आहे? तुम्ही ज्या बिना उपजाऊ जमिनी आहेत, कोरडवाहू जिथे काही पिकत नाही अशा जमिनी घ्या ना. पण तुम्हाला सुपीक जमिनी पाहिजे ज्यांच्या पिढ्यानपिढ्या त्या जमिनीच्या भरोशावर जगतायत. एखाद्याला नोकरी देतील, आता एखाद्याला नोकरी दिला त्याच्या पुढच्या पिढीला नोकरी मिळणार आहे का याची कोण गॅरंटी घेईल? त्याच्या बंद पडले तर ते पूर्ण जाईल पुढे. आणि म्हणून शेतकऱ्यांचा विरोध आहे. आम्ही शेतकऱ्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी इथे आलो. नक्कीच भाऊ, आपला जन्मगाव करंजी आहे. 35 वर्ष 40 वर्ष अगोदर MIDC झाली होती, मात्र अजूनही उद्योग आला नाही. त्याच पार्श्वभूमीवर इथे MIDC येऊन उद्योग येईल का हा एक खरा प्रश्न आहे. आणि मोठं आंदोलन केलं. 1-2 हे दुसरी परिषद आहे. आता यापुढे कुठलं पाऊल असणार आहे? आम्ही विधिमंडळात आवाज उचलू, न्यायालयीन लढाई लढू, रस्त्यावरची लढाई होईल, तिथे सुद्धा सहभागी राहू. हे सर्व शेतकऱ्यांना या जमिनी द्यायच्या नाहीत आणि सरकारला आम्ही त्या घेऊ देणार. नक्कीच भाऊ, सुरजागड आणि गोंडपिंपरी मार्गे मोठी वाहनं देखील जात आहेत. अनेक शेतकऱ्यांचे जीव देखील इथं जात आहेत. मात्र कोणताही नेता या अनुषंगाने आंदोलन करताना पाहायला मिळतात. यासाठी काही आपल्याकडनं माहिती असणार? नाही, नक्कीच बघा, हे सर्व उद्योगपतींना पोषण्यासाठी सगळे फसले चालू आहे. हे भांडवलदारांचं सरकार आहे, हे उच्चवर्णीयाचं सरकार आहे. या देशातील शेतकरी, आदिवासी, गरीब, ओबीसी, दलित, मेला काय त्यांना काही देणं घेणं नाही आहे. कामच उद्योगपती करतात. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांची पोरं म्हणून यामध्ये आम्ही उतरलो. नक्कीच जन्मभूमी म्हणून या महाराष्ट्राचे जे विरोधी पक्ष नेते होते विजय वडेट्टीवार यांनी ठाम आश्वासन देत इथली जे MIDC साठी शेती जाणारी आहे ती नक्की रोखून धरू आणि इथल्या शेतकऱ्यांना देखील आम्ही न्याय देऊ असं देखील सांगितलं. आपल्यासोबत शेतकरी नेते वामनराव चटप ऍडव्होकेट वामनराव चटप आहेत. शेतकरी नेते म्हणून संपूर्ण भारतात आपली ओळख आहे. काय सांगाल? हे दुसरी परिषद आहे, पायदळ आंदोलन आहे आणि विरोधी पक्ष नेते आपल्यासोबत आहेत, काय सांगाल? ऑलरेडी जमीन 35 एकर करंजीची 29 वर्षाआधी भूसंपादन MIDC साठी केली आहे. 29 वर्षात एकही उद्योग आला नाही. महाराष्ट्रातल्या MIDCतले 36 जिल्ह्यातले जवळजवळ 3,500 उद्योग बंद झाले आणि ते वाचवू शकलं नाही सरकार. आणि या जमिनी काढून घेत आहे. शेतकऱ्यांच्या इच्छेशिवाय या जमिनी काढून घेतल्याचा वाहू देणार नाही आणि आम्ही शेतकऱ्यांबरोबर राहू. शेतकरी तिथला एक म्हणून राहू करू आणि शेतकऱ्यांच्या जमिनीचा बचाव करू. आता पुढचं पाऊल काय? पुढचं पाऊल आम्ही त्या कृती समितीला विश्वासात घेऊन एक कोर्टाची लढाई होईल, विधानसभेतली लढाई, विधान परिषदेची लढाई होईल, रस्त्यावरची लढाई होईल आणि बांधावरची पण लढाई.
नक्कीच हे खरं तर शेतकरी नेते आणि बांधावरची लढाई आपण लढणार आहोत असं देखील शेतकरी नेते वामनराव जडप यांनी सांगितलंय. आणि खरं तर जशी आंदोलनाला सुरुवात झाली निसर्गाने साथ देखील दिली. होतं पावसामध्ये दस्तूरखुद्द वडेट्टीवार साहेब या शेतकऱ्यांसोबत समवेत हातामध्ये शेती बचाव MIDC हटाव असे बॅनर प्रत्येक गावातले जवळजवळ 12 गावातले जे शेतकरी आहेत ते खरं तर शेतकरी इथे या आंदोलनात सामील झालेले आहेत. आणि म्हणून संघर्ष समितीच्या माध्यमातून हा जो मोर्चा निघतोय या मोर्चाला खरं तर माझ्या पाठीमागे आपण बघताय मोठ्या संख्येने शेतकरी इथे सामील झालेले आहेत. पुढची लढाई जी आहे ती खरं तर न्यायिक लढाई असणार आहे आणि बांधावर जाऊन ही शेत जमीन वाचवण्याचा निर्धार विरोधी पक्षनेते आणि शेतकरी नेते जडप साहेब यांच्याकडनं केली जात आहे. लोकराज्य टीव्हीच्या माध्यमातून हे सगळं दृश्य आपण निश्चितच पाहत असाल. आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी घराबाहेर न निघण्याचा निर्णय घेतला होता, मात्र या आंदोलनाला खरं तर यश येताना कुठेतरी दिसत आहेत आणि नक्कीच महाराष्ट्र सरकारला वाचा फुटेल की काय असं एकंदरीत आपल्याला पुढे पाहायला मिळतं. आपण 32ची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे आणि लोकांना रेफरी नोटीस पण पाठवलेली आहे. 30 दिवसासाठी आपला आक्षेपची कालावधी असेल. आक्षेपमध्ये जेवढे आपल्याकडे आक्षेप येत आहे आणि निवेदन येत आहे आपण सगळे गोळा करू ते शासनाकडे पाठवू आणि शासन त्यांचे सराव